तर मित्रांनो, गोवा किंवा कोकणचे आपले ब्लॉग झालेत. त्यानंतर आपण एक मधी पॉडकास्ट सुद्धा केला होता मराठी चित्रपटासंदर्भात. आणि आता मराठी चित्रपटांवरचा पॉडकास्ट झाल्यानंतर आपण ब्लॅक अँड व्हाईट मराठी चित्रपटाबद्दल आज आपण काही गोष्टी जाणून घेऊया. ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट बद्दल बोलायचंय तर आपल्याला हे ब्लॅक अँड व्हाईट व्हावं लागेल. त्यामुळे थोडासा एक ब्लॅक अँड व्हाईट सेटअप आपण इथे करतोय. आपण पहिला चित्रपट घेतोय सुशिला. सुशिला चित्रपटाची गोष्ट अशी आहे की एक महिला शिक्षिका एका खेडेगावात नोकरीला जाते. त्या गावात प्रामाणिकपणे काम करत असते. त्या गावात एका पुढाऱ्याचा मुलगा असतो, त्याचं नाव असतं शेखर. तो स्वतः वाईट वागत नाही सुशिला सोबत, परंतु आजूबाजूच्या वाईट वातावरणामुळे त्या सुशिला तो त्याला वाईट वाटतो. आणि त्यातून सुशिला आणि शेखर यांचा एक तिथे संघर्ष निर्माण होतो. या संघर्षातूनच सुशिलेवर बलात्कार होतो आणि सुशिलेवर शेखरनं बलात्कार केलेला असतो. आणि या प्रकारानंतर सुशिला ती गाव सोडून शहरात जाते. परंतु शहरात तिच्यासोबत अजून वाईट होतं की तिला काही समाजकंटकाकडून वेश्यावादाकडे नेण्याचा प्रयत्न होतो. पण ती त्यातूनही सुटून पळून एका ठिकाणी जाते आणि तिथे तिला भेटतात अशोक सराफ. म्हणजेच त्या चित्रपटात त्यांचं नाव आहे भैया. तर भैयाला ती भेटते आणि भैयासोबतच ती पुढे गुन्हेगारी क्षेत्राकडे वळते आणि ब्लॅकने तिकीट वगैरे विकते. त्यानंतर पाकिटमारी अशा गोष्टी ती करत असते. अशाच एकदा ब्लॅकने तिकीट विकत असताना शेखर तिला बघतो आणि तिच्या शेखरला सुशिलाबद्दल सहानुभूती निर्माण होते. ब्लॅकमध्ये तिकीट विकताना शेखर तिला बघतो आणि तिच्याबद्दल सहानुभूती निर्माण होते आणि याच सहानुभूतीतून शेखर तिला अनेक प्रकरणात वाचवतो. म्हणजे 1-2 वेळा पोलिसापासून तो सोडवतो. परंतु नंतर पोलिसांच्या निर्बंधामुळे तो तिचा ब्लॅकचा व्यवसाय बंद होतो आणि ती दुसऱ्या गावात जाते. सुशीलाच्या या पुढच्या प्रवासातच तिला एक तमाशावाली भेटते आणि त्या या चित्रपटातूनच या तमाशामधून महाराष्ट्राला एक अतिशय सुंदर गाणं मिळालंय. ते म्हणजे कुण्या गावाचं आलं पाखरू. कुण्या गावाचं आलं पाखरू हे गाणं या चित्रपटातलं आहे आणि या गाण्यामुळे अक्षरशः हा चित्रपट डोक्यावर घेतला गेलाय. नावाच्या उत्कृष्ट नृत्यांगना यांनी ते लावणी सादर केली आहे आणि या उत्कृष्ट लावणीमुळेच या चित्रपटाला अधिकच रंगत आली आहे. सुशिला या तमाशा मंडळात भरती होते आणि या तमाशा मंडळात भरती झाल्यानंतर ती या कलेत निष्णात होते आणि ती सगळं त्या तमाशातलं जी काही लावणी नृत्य वगैरे आहे नृत्यांगना ती उत्तम त्यात नृत्यांगना होते. आणि असाच एकदा तमाशाचा कार्यक्रम त्या शहरात असतो आणि ते तमाशाचं जाहिरात बघून शेखर तो तमाशा बघायला जातो. मात्र शेखरला ते काही पटलेलं नाही. त्यामुळे शेखर त्या तमाशात गोंधळ घालतो आणि सुशिलाची माफी मागतो. मात्र सुशिलाचं म्हणणं असं आहे की तुम्ही माफी मागून आता मला उपयोग नाही. कारण की तुम्ही जर मला पत्नी म्हणून स्वीकारत असाल, तरच त्या माफीला काही अर्थ आहे. शेखरचं आधी लग्न झालेलं असतं, तरीही सुद्धा शेखर तिला पत्नी म्हणून घरी नेतो आणि भैयाला हे जेव्हा समजतं, तेव्हा भैया शेखरच्या घरी जातो. तिथे सुशिला असतेच आणि त्याची पत्नी असते. शेखरचा बदला म्हणून भैया शेखरच्या पत्नीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करतो. मात्र सुशिला त्याला अडवते आणि या झटापटीतच सुशिलाच्या हातून भैयाचा खून होतो. भैयाच्या खुनाच्या आरोपानंतर किंवा त्या घटनेनंतर सुशिलाला जन्मठेपेची शिक्षा होते. तर अशी ही एक सुशिलाची गोष्ट आहे, की त्या एका महिलेची संघर्ष गोष्ट आहे, की त्या महिलांची संघर्ष कथा आहे. मान्य यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट 1978 मध्ये प्रदर्शित झाला. याचं संगीत राम कदम तर गीत जगदीश खेबुडकर यांनी लिहिले आहेत. यामध्ये अशोक सराफ, उषा नाईक, रंजना आणि अविनाश मासुरकर यांची प्रमुख भूमिका आहे. तर उत्तरा केळकर, उषा मंगेशकर आणि सुरेश वाडकर अशा दिग्गजांनी या चित्रपटासाठी गायन केलंय. तुम्ही हा चित्रपट बघितलाय का? नसेल तर हा चित्रपट अवश्य बघा आणि कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्याला पुढचा चित्रपट कुठला घ्यायचा आहे ते मला कळवा. धन्यवाद.